पुण्याचे नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ हे काही दिवसांपूर्वी शंकर महाराज मठामध्ये आले होते। त्यावेळेस भाजपच्याच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या व्हिडिओनंतर दोन्ही बाजूंनी खुलासे करण्यात आले। याच सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर आता आबा शिळीमकर आहेत। खरं तर रवींद्र धंगेकर हे या सगळ्याच्या विरोधात आक्रमक झाले आणि रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच काही वेळापूर्वी शंकर महाराज मठामध्ये येऊन क्षमा प्रार्थना केलेली आहे की जे काही इथे राडा झाला, जो काही गोंधळ झाला त्याच्या विरोधात त्यांनी क्षमा मागितली आहे। माझ्याबरोबर आबा शिळीमकर आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। काय सांगाल, काय नेमकं झालं होतं? तुम्ही या भागात होता, तुम्ही सुद्धा उपस्थित होतात त्या ठिकाणी, तुमचे कार्यकर्ते होते, काय घडलं होतं नेमकं? काल दुपारी आमचे माननीय मंत्री महोदय मुरली अण्णा मोहोळ हे शंकर महाराजांच्या दर्शनासाठी आले होते। ते आले असताना त्यांच्याबरोबर आमचे काही पदाधिकारी, काही नगरसेवक होते। ते दर्शन करून आम्ही पाद्यपूजाला बसलो होतो। पाद्यपूजा चालू असताना बाहेर मुरली अण्णा येणार म्हणल्यानंतर खूप नागरिकांची गर्दी झाली होती आणि गुरुवार असल्यामुळं मठात आमची दर गुरुवारी गर्दी असतेच, म्हणजे इतर दिवसापेक्षा गुरुवारी खूप गर्दी असते। तर काल नागरिकांची खूप गर्दी होती। काही मुरली अण्णांना भेटण्यासाठी काही लोक येत होती, परंतु आतमध्ये पाद्यपूजा असताना सर्व पदाधिकारी आतमध्ये होते, त्यामुळे पोलिसांनी दरवाजा बंद केला होता त्या पाद्यपूजेचा आणि काही नागरिकांना थांबायला सांगितलं होतं। गर्दी झाल्यामुळे काही नागरिकांच्यात त्या आतमध्ये सोडण्यावरनं काहीतरी वादविवाद झाला, शाब्दिक चकमक झाली, त्यातनं ते थोडं हातपायवरती आलं, असा प्रकार झाला थोडा बाहेर। आम्ही ज्यावेळेस पाद्यपूजा उरकून बाहेर आलो त्यावेळेस हे सगळं घडून गेलं होतं। आम्हाला ते दिसलं की त्याबरोबर मुरली अण्णा पण होते, आमचे नगरसेवक होते, भीमाले होते, महेश वाबळे होते, परत अजय खेडेकर होते। आम्ही सगळे बाहेर आलो तोपर्यंत हा प्रकार सगळा संपून गेला होता। परंतु विरोधकांनी काल कुठली तरी छोटीशी क्लिप पाठवली। त्या क्लिपमध्ये आमचा पदाधिकारी कोणी दिसत नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीचा कोणी नागरिक दिसत नाही आहे। तरी पण विरोधकांनी खोटा प्रचार करून सगळ्या मीडियाला खोटी बातमी देऊन हे भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकाचं भांडण आहे असा वाद लावला आणि भासवलं, नागरिकांच्या मध्ये गैरसमज केला। आणि आमचं श्रद्धास्थान असलेलं श्री सद्गुरू शंकर महाराज हे अनेक लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे। अशा श्रद्धास्थानामध्ये हे ज्यांनी बातम्या पसरवल्या तर कधीही आम्हाला वर्षभरात कधीही या ठिकाणी येताना दिसले नाहीत, दर्शनाला दिसले नाहीत। आता तुम्ही रवी भाऊंचं सांगताय ते कधीही मला एवढ्या वर्षात मी बघतोय ते कधीही शंकर महाराज मठात आले नाहीत आणि आज त्यांना नौटंकी सुचते। त्यांची नौटंकी आता किती एकदा लोकसभेत पुणेकरांनी त्यांना घरी पाठवले, आता विधानसभेलाही लोक घरी पाठवणार आहेत। तर यांनी आता नौटंकी बंद करावी आणि पुणे शहरातल्या नागरिकांमध्ये जो गैरसमज पसरवतात तो बंद करावा। आणि आज मला सांगा, आज त्यांच्या त्या येण्यानं आज दिवसभर त्यांचे मेसेज फिरतात, मी क्षमा याचना करण्यासाठी येणार आहे। काय क्षमा याचना करणार तुम्ही? एवढ्या दिवस कधी तुम्ही शंकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी कधी आलेले नाही, कधी आम्ही बघितले नाही। आम्ही इथं स्थानिक आहोत, आम्ही रोज शंकर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही। आम्ही इथं स्थानिक भक्त असताना, लाखो त्याच्यावरती श्रद्धास्थान या पुणेकरांचं असताना अशी नौटंकी करून एवढा तुम्ही बघितलं। आता पोलिसांच्या सगळ्या बंदोबस्तानं याला छावणीचं स्वरूप आलं आहे, हे बरोबर नाही। आमच्या शंकर महाराज मठाला हे बदनाम करतात, या देवस्थानला बदनाम करतात। ह्यांची नौटंकी राजकारणाला आपल्याला अनेक मैदानं पडलेत ना, अनेक कारणं आहेत, पुणे शहराच्या अनेक समस्या आहेत, त्यासाठी आंदोलन करा। वाहतूक प्रश्न आहे, नदी सुधार आहे, अनेक प्रश्न पडलेत की पुणेकरांसाठी, ते करा ना। तुम्ही इथं आमच्या दैवतापाशी येऊन तुम्ही का नौटंकी करताय? पण या सगळ्यामध्ये तुमचे कार्यकर्ते होते असं उल्लेखनीय, तुमचं नाव यामध्ये आमचे कार्यकर्ते म्हणजे आता बघा, आमच्याकडे शंकर महाराज मठात येणारा प्रत्येक भक्त हा आमचा गुरुबंधू आहे, ते आमचेच होते। परंतु आमच्याच गुरुबंधूंमध्ये वादविवाद झाला, मग त्याचा भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? जिथं जे मठात येतात ते भक्त येतात। आम्ही राजकारणाचे जोडे मठाच्या बाहेर ठेवत असतो आणि मग आतमध्ये जात असतो। राजकारणाचे असतील, हेवे दावे असतील, कोणाचे कसले संबंध असतील ते आम्ही बाहेर ठेवतो आणि सगळं बाहेर ठेवून आम्ही शंकर महाराजांकडे जातो। त्यात सगळे भक्तच असतात, त्यात वादविवाद, कुणाचे पक्षपात असं काही नाही। परंतु या विरोधकांनी खोडसाळपणा करून आमचं देवस्थान बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला आमचं तर ही कर्मभूमी, जन्मभूमी सगळं आमचं हे शंकर महाराज मठ, म्हणजे आम्ही इथं राहतो। मी स्थानिक नगरसेवक आहे, महाराजांच्या कृपेनेच मी नगरसेवक झालोय। या ठिकाणी गेले 12 वर्ष 20 रुपयात जेवण देतो। या ठिकाणी आमचं हे इथं कर्मभूमीच आहे, त्यामुळं बाहेरच्यांनी इथं येऊन आंदोलन करणं, तुम्हाला यायचं तर माझ्या घरी या ना, माझ्या घरी या, माझ्या दारात या आंदोलन करायला, परंतु माझ्या दैवताच्या दारात येऊ नये।
काल असं बातमी पसरवली की महेश वाबळेचा आणि शिळीमकरांचा काहीतरी वाद झाला. महेश वाबळेला आम्ही काल दिवसभर बरोबर होतो, आम्हालाच माहिती नाही बाहेर काय झालं, आणि ते घडल्यानंतर सुद्धा आम्ही दिवसभर कार्यक्रम अटेंड करत होतो. म्हणजे खोटा प्रचार करायचा. तुमच्या कार्यकर्त्याला इतर पक्षाच्या कार्यकर्त्याचा वाद झाला असता, काहीतरी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असतं त्या वादात त्यांच्या, तर तुम्ही आमच्यावर आरोप करा की तुम्ही केलंय. परंतु त्यात काही घडलेले नाही. छोटासा वादविवाद झाला, तो असा सातत्याने होत असतो. गर्दी झाल्यावरती धक्काबुक्की लागत असती, एखाद्याची हातपाय होत असती. परंतु कालचा प्रकार हा भाजपच्या माथी मारायचा हे चुकीचं आहे. महेश वाबळे पण आहेत आपल्या बरोबर, काय सांगाल, तुमचे कार्यकर्ते होते की नाही? भक्तजन होते, त्या कार्यकर्ते कोणी नव्हते. कारण तो ठरलेला कार्यक्रम होता. मुरली अण्णा तिथे दर्शनाला येणार होते. थोडासा विलंब लागल्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढत चालली. गुरुवार होता आणि गुरुवारी भक्तजन जास्त प्रमाणात येतात आणि त्यावेळेस दर्शनाला गेल्यानंतर त्या तिथं गर्दी झाली आणि त्या गर्दी झाल्यानंतर आमचे कार्यकर्तेसुद्धा तिथं दर्शनाला गेले आणि जे लाईनीला थांबले होते त्या लाईनीला थांबणारे भक्तजन आणि जे कार्यकर्ते दर्शन झाले, थोडंसं त्यांच्यामध्ये थोडं की प्रसादाचा टायमिंग होता, बाबांना नैवेद्य दाखवायचा टायमिंग होता आणि त्याच्यानंतर आरती होती. त्यामुळं आम्हाला दर्शन घेऊन जे आहे ते आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर तिथं गडबड काय झाली ह्याची आम्हाला कल्पना नाही, कारण पाद्यपूजा आम्ही करत होतो. आम्ही शेजारी बसलो होतो, पाद्यपूजा झाली, आम्हाला आतमध्ये सत्कार झाला आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की ह्या सगळ्या गोष्टीचं इथं काय. पण दुसरी याची गोष्ट, जे सहकारी आहेत इतर पक्षाचे, त्यांना आमच्या घरची काळजी काय एवढी? त्यांनी त्यांचं घर सांभाळावं. ते इथे येणार आहेत, इथं ते नौटंकी करणार आहेत, त्यांनी करावी. हे श्रद्धास्थान आहे आमचं, इथे यावं, प्रत्येकाने दर्शन घ्यावं हे आम्हाला पण वाटतं. परंतु आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या इथले जे जुने जाणते कार्यकर्ते ज्या त्या काँग्रेस पक्षाचे होते ते तुमच्याबरोबर किती होते ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर दंगेकरांनी करावं. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित राहणार आहोत. आमच्या कुटुंबात आम्ही काय करतोय ह्याची त्यांना काय गरज नाही आहे ना. बरं, इतर पक्षांनी 2 गटात वाद झाले याची माहिती न घेता स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याकरता आता आमदारकीची चाहूल लागल्यानंतर त्यांचे पुणे शहरामध्ये लोकसभेमध्ये त्यांची चांगल्या पद्धतीने हार आले. कारण लोकांनी त्यांना घरी बसवलेलं आहे. कारण त्यांचा नौटंकी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. कसब्यात सुद्धा नौटंकी केली. त्या नौटंकीला बळी शेवटी कसं आहे, पुणेकर हळवेत आणि ह्याच्यामध्ये ते निवडून आले. परंतु लोकसभेला ती नौटंकी चालली नाही. त्यांनी तशाच प्रकारे सहकारनगर पोलीस स्टेशनची इथून अशाच प्रकारे खोटं नाटा आरोप केले आणि ते आरोप सिद्ध पण नाही झाले. त्यांनी CCTV फुटेजने स्वतःच्या खिशातले पैसे टाकले, तिथं टाकून दिले आणि तेच म्हणले की हे पैसे. काय गरज नाही आम्हाला. हा पक्ष मोठा पक्ष आहे आणि हे गरज नाही आहे कोणाची, म्हणजे की पैसे वाटण्याची गरज नाही. कारण हे कामाला मतदान देणारे आणि पुणेकर सुद्धा नाहीत, सदन आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे. म्हणून मला एक आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यावं, दर्शन घ्यावं. कारण बाबा आहेत, सगळ्यांचे आहेत ते, तर त्यांनी येऊन दर्शन करावं, पण कुठली नौटंकी नाही करावी. त्यांनी त्यांची नौटंकी थांबवावी आणि दर्शन घ्यावं. तुम्हाला काय करायचं करावं, पण त्यांनी कुठलंही आंदोलन इथं करणे गरज नाही. हे देव आहे, देवाचे इथं राजकारण. आणि आम्ही कसं आहे की राजकारणाच्या जागी तुमची श्रद्धा आहे तिथं तुम्ही श्रद्धा करावी, पण श्रद्धेच्या ठिकाणी राजकारण नसावं असं मला वाटतं. नक्कीच आपण बघतोय की दोन्ही सुद्धा नेते आहेत हे म्हणताना दिसत आहेत की श्रद्धेच्या ठिकाणी राजकारण नको, भाजपचेच कार्यकर्ते होते असं बोललं जात आहे. मात्र ज्या 2 नेत्यांचे 2 नगरसेवकांचे हे कार्यकर्ते होते असं बोललं जात आहे, त्यांचे कार्यकर्ते हे नव्हतेच असं ते म्हणतायत. त्यामुळे नेमकं मारहाण कोणामध्ये झाली, जो काही राडा झाला, जो काही व्हिडिओ दिसतो, या व्हिडिओतले लोक नेमके कोण आहेत हेच शोधणं सध्या महत्वाचं झालंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.